सेवेला सुरुवात करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नम नमाजे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मदनाथा, विरसली भवदुःख वेता, तत्काळ तुझे प्रसादी. अनंत वाणी अनंत ध्यास अनंत वाणी अनंत ध्यास या जीवास पारख बोध करुनिया सार. मुक्त केले बंधनी तुझे स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार. इतकी कृपा करी मजवर, जियोद्धारा कारणी. बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी. जवळीत ठेवी अनंताशी, कर जोडून विनयतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पाच सज्जनो, आज कुंभया गावी परमपूज्य नानाजी महाराज आणि गणेश महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गाववासियांनी आयोजित केला आहे. आणि त्या अनुषंगाने परमपूज्य श्री सद्गुरुनाथ महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्या अनुषंगाने प्रवचन पण दोन शब्द बोलण्याची मला संधी मिळाली आहे. सर्वप्रथम परमपूज्य श्री सद्गुरुनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपणा सर्वांच्या चरणीसुद्धा नतमस्तक होतो. आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. ग्रामगीतेमध्ये महाराज लिहितात की सत्य संकल्पाचा निर्णय, दावी जीवनाची सोय, वाट चालता निर्भय, मुक्काम पावी ठाईचे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात की सत्य संकल्पाचा निश्चय, लावी जीवनाची सोय, वाट चालता निर्भय, मुक्काम पावित ठाईचे. सत्य संकल्पाचा निश्चय. सत्य म्हणजे काय बा? सत्य संकल्पाचा निश्चय. आपण जो निश्चय करतो, आज आपण निश्चय केला सकाळी की कुंभ्याला जायचं बा, महाराजांचा कार्यक्रम, महाराजांकडून जे ज्ञान घेते ते ज्ञान आपण आत्मसात करायचं, हा निश्चय केला. सत्य संकल्पाचा निश्चय. निश्चय प्रत्येक गोष्टीचा केल्याशिवाय आपल्याला कर्म करताच येत नाही का? संकल्प हमारा, इंसान हम बनेंगे, इंसान बन गए तो भगवान हम बनेंगे. इंसान आहो पण केव्हा जन्माला आलो मनुष्यदेहात संकल्प करावा लागेल, माणुसकीनं जीवन जगा लागेल. आणि माणुसकीनं जीवन जगता जगता आपल्याला सत्याने वागलो सर्व. सत्य ही में रहना है, सत्य को ही कहना है, सत्य को ही कहना है. सत्यामध्येच राहायचं आहे, सत्यच ग्रहण करायचं आहे आणि सत्यामध्येच राहायचं आहे. साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जाके हृदय साचे ताके हृदय आप. साच बराबर तप नहीं. आपण तप करतो नाही का? व्रत जप तप करतो. तप करते वेळी अनेक कष्ट सहन करून, कोणी पाण्यात थंड पाण्यात उभं राहून, कोणी उपवास करून, व्रत करून, जप करून, जीवाला कष्ट करून, जीवाला व्याधी करून तप करतात. साच बराबर तप नाही. तप करणं म्हणजे काय? जीवाला कष्ट करणे, जीवाला दुःख देणं, जीवाला दुःख देऊन सत्य बोलणं ही सुद्धा तप आहे. आपण सत्य बोलत असताना आपलं नुकसान होत असेल तरी त्या तपासात तपामुळे जीवाला दुःख होतं. तसं सत्य बोलण्यावेळी जीवाचं दुःख होत असतं. त्या कारणाने आपला फायदा आहे. त्याच्यात फायदा असा आहे की सत्य संकल्पाचा निश्चय, लावी जीवनाची सोय. सत्याचा विजय आहे. प्रत्येक ठिकाणी असत्य जरी बोलत असलो आपण तरी त्याचा आधार काय राहते? सत्यच राहते. मी खोटं म्हणजे खरं बोलतो, सत्य बोलतो, खोटं कधी बोलत नाही. म्हणजे त्याचा आधार कशा राहते? सत्यताच राहते. साज बराबर तप नाही, झूठ बराबर पाप. जेवढं आपण खोटं बोलू तेवढे पापाच्या भागीदारी होऊ आपण.
झूठ बराबर पाप, जाके हृदयात साच आहे ताके हृदया वाप. जे सत्य संत जे गेले सांगून, गौतम बुद्धाचं उदाहरण घ्या, त्यांनी काय केलं, सत्य सांगलं जगाला. सत्य सांगत असताना त्यांना सुख झालं का, नाही, त्यांना दुःख झालं, समाजाकडून दुःख झालं, पण सत्य सांग सोडलं का, नाही. वर्धमान महावीराचं उदाहरण घ्या, येशू ख्रिस्ताचं उदाहरण घ्या. येशू ख्रिस्तानी सत्य सांगलं जगाला. जगात सत्य आहे काय म्हणजे, जगात सत्य आता सांगेल की 5 तत्व आणि एक जीव, एवढं सत्य आहे. जो वस्तू सत्य आहे बघा, जड और चेतन, अनादि आहे सार, 5 तत्व आणि एक जीव, हा सत्य आहे जगाला. आणि हेच सांगलेलं आहे की आपण 5 तत्व, पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि एक जीव, एवढं सत्य आहे. जो आपण सत्य सत्य म्हणत आहोत, आपलं स्वरूप स्वयं सत्य आहे. ज्याला आपण सत्य पाहत आहोत तेच आपलं स्वरूप आहे आणि तेच आपलं स्वरूप आपण पाहत आहोत. आपल्याला दिसत का नाही बा, सिद्ध आहे म्हणजे तिमिर जाय रवी देखके. जर रवी असला अंधार केव्हा नाहीसा होईल, जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा अंधार नाहीसा होईल. तिमिर जाए रवि देखके, कुमति जाए ज्ञान. तिमिर जाए रवि देखके, तिमिर में अंधार आहे, गडद अंधार आहे, गडद अंधार नाहीसा केव्हा होईल, रवि देखके. कुमति जाए ज्ञान, कुमति केव्हा नाही, ज्ञान प्राप्त झालं तर आपल्याजवळ ती कुमती जाईल. ज्ञान जर प्राप्त झालं नाही आपल्याजवळ तर आपल्याजवळचा अंधकार आहे, अज्ञान आहे, विकार आहे, ते नाहीसे होणार नाही. सुमती जे आहे अज्ञान, सुमती जे कुमती गेली ज्ञानामुळे, ज्ञान नसल्यामुळे कुमती गेली. सुमती जे आहे लोभ, आपल्यापाशी चांगले विचार नाही का, आहे महाराजांकडून प्राप्त केले आपण चांगले विचार, पण चांगले विचार आपल्यापाशी राहत का नाही आहे, टिकत का नाही आहे. कारण टिकत याच्यासाठीच नाही आहे की लोभ, लोभ पाप का बाप है ताई लोग निहार. लोभी लोग जगत में करते पाप हजार, नाही का. लोभ आहे, लोभामुळे आपण टिकत नाही आपल्यापाशी. सुमती जाय म्हणतात की सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाची सोय. ज्यांनी सत्य सांगलं जगाला त्यांना त्रास भाव द्यावाच लागला, म्हणजे दिला त्यांना त्या त्रास मिळाला. तसं तद्वतच आपल्याला त्रास होत आहे. समजा शरीर आहे, शरीर रोगों की खान है, धन भोगों की खान है, दुःख खान अज्ञान है, ज्ञान सुख की खान है. जीवाला दुःख होणार नाही का, सत्य सांगलं तर आपल्याला दुःख होते, ते आपण पचवत नाही आहे. पण आपल्याला एखादा असा हे रोग दडला, समजा कॅन्सर सारखा एखादा रोग दडला आपल्याला, तर दुःख होत नाही का, ते दुःख पचवतो आपण. पण सत्य सांगून जर आपल्याला एखादं दुःख प्राप्त होत असेल तर ते दुःख आपण पचवत नाही आहे. ते आपल्याला दुःख पचवता आलं पाहिजे, कारण ते सत्य बोलून. सत्य असत्य केव्हा बोला, समोरच्याचा एखाद्याचा जीव जात असेल त्यावेळेस आपण खोटं बोललं तर चालेल, पण अन्यथा खोटं बोलून कोणातही पातक घेऊ नये, कारण ते दुःख येणारच आपल्याला. खोटं बोलण्यामुळे जे दुःख येते, एखादी बिमारी आली तर आपल्याला दुःख होते. म्हणून संत म्हणतात की सबसे साचा भला, साचा दिले होय, साच बिना सुख नाही ना, कोटी करे सो होय. सबसे साचा भला, सगळ्यात जो कोण आहे, जो सत्य घेऊन चालते. सत्य में ही गहना है, सत्य विचार, सत्य वचन, सत्य भाव आणि सत्य आचरण, या 4 गोष्टी जो ग्रहण करून चालतो तो सत्य विचार आहे. सत्य वस्तू, पहिला विचार आहे की सत्य वस्तू काय आहे. ज्या वस्तूमध्ये जड आणि चेतन 2 वस्तू आहे, दोघांची 2 गुणधर्म आहे. जडाचा गुणधर्म वेगळा आहे, आत्ता भाऊन सांगली जडाचा गुणधर्म आणि चेतनाचा गुणधर्म.
जडाचा गुणधर्म वेगळा आहे, चेतनाचा गुणधर्म वेगळा आहे. पण आपण अज्ञानामुळं जडाचा धर्म, चेतनाचा धर्म, जड़ हा जीव, जड़ जो जड़ है हा चेतन आहे, जो जीव हा जीवाचा धर्म, जळाचा धर्म जीवानी घेतला म्हणून राहिला अज्ञानी. तो अज्ञानी का आहे? जीव. ज्ञान सांगतो, आपण ऐकती हो, महाराजांचं कीर्तन ऐकतो, आपण प्रत्येक कार्यक्रमाला जातो, पाहते. अज्ञान काय आहे? जो प्रकृतीचा धर्म, प्रकृतीचा धर्म आहे. पृथ्वीचा धर्म कठोर आहे, जळाचा धर्म उष्ण आहे, जलाचा धर्म उष्ण आहे. जे प्रकृतीचा धर्म आहे, प्रकृतीचा धर्म जीवानी घेतला म्हणून राहिला अज्ञानी. तो याचा जीव काय अज्ञानी नाही आहे, जीव मुळात ज्ञानीच आहे. जीवाजवळ ज्ञान आहे, मग ज्ञान कुठपर्यंत आहे? जेव्हा तो कुठपर्यंत त्याला येत नाही. तिमिर जाय रवी देखके, नाही का? नबी जैसा सूर्य उगला, अंधाराचा नाश झाला, तैसे तुझ्या हृदयी प्रगटला, जीव झाला विश्वव्यापी. केव्हा होईल? जैसे तुझ्या हृदयी प्रगटला. काय? आपल्या हृदयात सद्गुरुचं ज्ञान ज्यावेळी प्रगटन, नाही का? पिंड धर के नूर जाके दिल में हो बसा, सैना लिए हुजूर. आपल्या हृदयात सद्गुरुचं ज्ञान ज्यावेळी उपजत येईन त्या ज्ञानाची, आणि आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून ते ज्ञान प्रगटीकरण करू. ज्ञान असण्याने कल्याण होणार नाही आहे. 353 सख्या पाठ असून कल्याण होणार नाही आहे. त्या सख्याचा आपल्याला व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे. ज्ञान आहे, पण ज्ञान असताना आपल्याला प्रत्येक व्यवहार, बोलताना, चालताना, उठताना आपल्याला त्या व्यवहार करताना, व्यवहार सभी का ठीक है, व्यवहार प्रत्येकाचा ठीक आहे. करते व्यवहार करत असताना आपल्याला ज्ञानाने व्यवहार करायला पाहिजे. अज्ञान दशेत व्यवहार केले तर आपल्याला काय होईल? ते घातकच पडेल. म्हणतात फक्त वस्तूचे ज्ञान आहे, ते वस्तू दोन आहे, जड आणि चेतन. जडाचं ज्ञान झालं आपल्याला, चेतनाचे ज्ञान झालेलं आहे. दुसरा आहे भाव. वस्तूचा दुसरा झाला भाव. भाव प्रकट झाला आपल्यापाशी, ज्ञान झालं, आपण मानतो आपण, पण जाणतो. ज्या प्रकारे आपण मानतो त्या प्रकारे जाणतो, त्या प्रकारे मानलं तर तो भाव निर्माण होईल, नाही का? जाणला आपण पण मानत नाही. आज इथं जे बसलेलो आपण सगळे गुरुभक्त आहोत, सगळ्यांनी जाणलं पण मानलं का? ज्यावेळी मानन त्यावेळी तुझा भाव राहणार नाही, एक भाव होणार, नाही का? संगतीचे लोकी करू नका हे का, मात्र ऐका तुम्ही सज्जन हो. का म्हणतात संत? संगतीचे लोकी. आपण मानतो गुरुभक्त एक आहो, मग एक गुरुभक्त आहो. गुरुची दीक्षा आपण घेतली आहे. दीक्षा काही एकाच वेळी घेतली का? नाही. मागं प्रत्येकाने घेतली, तर प्रत्येकालाच मागं ज्ञान होईल. प्रत्येक एकाच वेळी जन्माला आलो का आपण? नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या कालावधीनं वेगवेगळ्या काळात जन्माला. ज्या प्रकारे तद्वतच आपण सद्गुरूला शरण गेलो, एका दिवशी सगळे काही गेलो नाही, सगळ्याला ज्ञान सारखं होणार नाही आहे, नाही का? तर हा भाव पाहिजे. हा भाव मानला, पण तसं जाणलं, तसं मानलं पाहिजे, तर हा भाव राहील आपल्यापाशी. स्वर्ग नरक है इस धरती पर मत देखो गगन के पार, नाही का? स्वर्ग मानला आपण. राष्ट्रसंत म्हणतात, राष्ट्रसंताची ओवी ऐकली आपण, वाचली. स्वर्ग नरक है इस धरती पर. काय म्हणतात राष्ट्रसंत? स्वर्ग आणि नरक इथंच आहे, कुठे जायची गरज नाही आहे. अच्छा कर्म तो सुखदेव है, बुरा कर्म है दुःख का सार. काय म्हणतात? चांगले कर्म केले तर इथंच सुख भेटणार आपल्याला, आणि वाईट कर्म केले तर इथंच दुःख भेटणार आहे, नाही का? या हाताने कर, येथेच कर, येथेच भर, लपशील कुठवर, नाही का? कारण केला कर्माचा सिद्धांत काय आहे? कर्माचा सिद्धांत आहे जे आपण कर्म करू तेच कर्म आपल्याला आढळणार आहे.
ज्याने केले असेल उत्तम कर्म तो तर पावेल उत्तम धाम, नाही का? नाहीतरी अधम योनीत जाणे आहे स्वाभाविक, हा कर्माचा सिद्धांत आहे. आपण एक वेळा कोणाला भिल नाही ते चालते, एखाद्या देवाला जरी भिलो नाही आपण तरी चालून जाईल. देव आहे तो काही कधी आपलं वाकडं करणार नाही, नाही का? वाईट करणार नाही, कारण आपण सगळी देवाची लेकरं आहोत, नाही का? आपण मानतोय लेकराचं बाप कधी वाईट करत नाही आहे, एवढं पक्का आहे. पण जे आपलं कर्म आहे, आपल्या कर्माला आपण भिलं पाहिजे. कारण आपल्या कर्माला आपण जे भिलो नाही तर ते उलट आपल्यावर येणारच आहे. भोगे बिना छुटे नहीं, पूर्व किया हुआ कर्म वर्तमान सुधारले यही माणूस का धर्म. माणसाचा धर्मच तो आहे. म्हणून म्हणतात की माणसाचा धर्म सत्याची जाणावा, विवेक शोधावा. माणसाचा धर्म सत्याची जाणावा, माणसाचा धर्म सत्य जाणावा. सत्य काय बा? सत्य ज्ञान प्रेम यासाठी तर करणे हो मग, नाही का? सत्य काय? सत्य ज्ञान प्रेम हे सत्य आहे. असत्य काय आहे बाबा? असत्य काय आहे? ज्याला आपण सत्य मानतो, ज्याला आपण सगळे सत्य मानतो ते असत्य आहे. असत्य हे जग, देह, धन, द्वारा. असत्य काय म्हणतात संत? ज्याला आपण सत्य मानतो ते असत्य आहे आणि असत्य आहे ते सत्य आहे. असत्य हे जग, देह, धन, द्वारा याहून वेगळा होय प्राण्या. काय म्हणतात? इथून अलिप्त व्हायचं आपल्याला. कशापासून? जग. जग हे असत्य आहे. वाटतं का आपल्याला जग असत्य? नाही, असत्य वाटतच नाही जग. देह असत्य वाटतं का? देह असत्य वाटत नाही, कारण देह सोडून जाणार आपण. द्वारा म्हणजे पत्नी आपली, नाही का? मुलं बाळ, हे असत्य आहे का? ही असत्य आहे सज्जनो, ही सोडून जाणार आपण. मग आपण का घेऊन जाणार आहोत आणि का घेऊन आलो आपण? जे घेऊन आलो आपण, जे कर्म अध्यास घेऊन आलो, ज्या कर्म अध्यासांच्या भरोशावर आपण मनुष्य देह धारण केला, नाही का? मनुष्य देह धारण केला ज्या कर्म अध्यासावर, ते कर्म अध्यास इथं टाकायचे आहे. कर्म अध्यास टाकून सत्य ज्ञान घेऊन आपल्याला जीवन जगायचं आहे, नाही का? देवत्वाची ज्योत दीप्तिमान कुठे आहे म्हणतात? परी आवरण पडले महिन, प्रत्येकाच्या हृदयात देवत्वाची ज्योत दीप्तिमान आहे, नाही का? प्रत्येक माणूस देव आहे. देवत्वाची ज्योत दीप्तिमान परी आवरण पडले मलिन, ते करावं साप या लागी हे साधन. हे साधन दिलेलं आपला, जे आवरण पडलंय आपल्यामध्ये, नाही का? देह धर्माने आपण काम करतो, जीव धर्माने काम करतो का? तुकड्यादास म्हणे देहाची रक्षावे तरीच पुण्य पावे, जीवाची रक्षावे तरीच पुण्य पावे. काय म्हणतात? पुण्य केव्हा भेटणार? देहाला सजून पुण्य भेटणार का? तुकड्यादास म्हणे जीवाची रक्षावे, जीवाचं कल्याण करा, जीवाचं रक्षण करा. जीव डुबत आहे या संसार सागरामध्ये, जीव डुबत आहे. कशामुळे? कारण आपले व्यवहार ठीक नाही आहे म्हणून. सत्यवचन, सत्यभाव झाला सत्यवचन. तिसरं आहे सत्यवचन. सत्यवचन म्हणजे काय? जे आपण ऐकतो, पुस्तकातून वाचतो, ऐकतो, मानतो, त्या प्रकारेच बोललं पाहिजे, नाही का? ऐकलं, आपण ऐकलं, वाचलंही, त्या प्रकारे जर आपण बोललो, हे झालं सत्यवचन. कारण बोलना का तो बोलिए रे भाई, बोलत सब तत्व नशाई. बोलाचं काय आहे? बोलाचं असं बोला, अशी ऐशी वाणी बोलिए जो मन का आपा होय, औरन को शीतल करे आपही शीतल होय. म्हणतात असं बोला जेणेकरून कोणी दुःखी झालं नाही पाहिजे. जर आपण दुसऱ्याला दुःख देऊ
आपल्याला वाटते की आपल्याविषयी कोणी खोटं बोललं नाही पाहिजे नाही का, पण आपण ज्यावेळी खोटं बोलतो त्यावेळी अगल्या व्यक्तीला तेच वाटत असेल, मग खोटं बोलणं पाप आहे बा नाही का. झूठ बराबर पाप. जाके हृदया साच है ताके हृदय आप. ज्याच्या हृदयात सत्यता आहे, जो सत्याने व्यवहार करतो नाही का, ज्याने सत्याची नाते जोडले, काय म्हणतात संत, ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले, त्यांचे बोलण्याहूनही सामर्थ्य झाले या जीवनी. काय म्हणतात, ज्यांच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले, ज्यांच्या अंगी सत्य झाले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले, ज्याने सत्याची नाते जोडले, ज्याचं नातं सत्याशी आहे. सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाशी सोय. काय म्हणतात, आपल्या जीवनाची घडी तो बरोबर बदलतो, म्हणजे योजन करतो त्या घडीचं. पण कसं, ज्याने सत्याचे नातं जोडलं असेल तो. साज बराबर तपणे झूठ बराबर पाप. सत्य वचन आणि चौथा आहे सत्य आचरण. सत्य वस्तू, सत्य भाव, सत्य वचन आणि सत्य आचरण. सत्य आचरण झालं पाहिजे आपल्याकडून. ज्ञान माहिती आहे आपल्याला, ज्ञान आत्मसात केल्यानंतर नाही का, आत्मसात केल्यानंतर ज्ञानाप्रमाणे जीवन जगणे हे झालं आचरण. माहिती आपल्याला, चोरी, हिंसा, व्यभिचार, गाली, निंदा, झूठ नाही का, हे 10 दोष आहे नाही का. 8 सद्गुण धारिये माणूस साचा होय, 6 पशुधर्म सुधारिये त्या करिये दश दोष नाही. 8ही सद्गुण धारिये माणूस साचा होय. माणसाचं खरं जर कर्तव्य असेल, माणूस जर खरा बनवायचा असेल तर काय म्हणतात, 8ही सद्गुण धारिये माणूस साचा होय त्या करिये दश दोष. चोरी, हिंसा, व्यभिचार नाही का, गाली, निंदा, झूठ हे 10 दोष आहे. 10 दोषाचं त्याग करावं लागेल आपल्याला, आचरण करावं लागेल. चोरी माहिती आहे आपल्याला, चोरी म्हणजे एखाद्याच्या घरातून जाऊन सोनं चोरणं चोरी नाही का. समजा एखाद्याच्या वावरात गेलो आपण, त्यांच्या आंब्याला गुन्हा आहे, आंबे आपण तो नसताना किंवा न विचारताना तुला समजा आपण आणले थैली भरून, ते काय झालं, चोरी झाली नाही. कारण आपला अधिकार आहे का, आपला वावर हो का, ते नाही सज्जन हो, ती चोरीच आहे. आपला अधिकार नसताना जे आपल्याला मिळतं ते आपल्या कष्टातूनच मिळालं पाहिजे. कष्टाव्यतिरिक्त जे मिळते ते चोरीच आहे. चोरीची परिभाषा फक्त आपण काय म्हणतो माहिती का, जे आपण चोरतो दुसऱ्याकडून त्याला नकळत नाही का, ते चोरी आहे. चोरी मी ते नाही आहे, आपल्या कष्टा व्यतिरिक्त जे येते, टेबलाच्या खालून आलेला पैसा चोरीच आहे. जे रोजी केली आपण, 25 किलो कापूस राहिला, त्याचे 22 किलोचे कापसाचे पैसे दिले आणि 3 किलोचे पैसे जे आपण खातो ते चोरीच आहे नाही का. कापूस विकतो त्यावेळेस पाणी टाकून विकतो, ते सुद्धा चोरीच आहे. वाढेल 1 क्विंटल 2 क्विंटल कापूस आपला नाही का, पण तो पैसा आपला होय का, आपल्या कष्टाचा होय का, नाही. नीतिमत्ता आहे त्याच्यात. कारण सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाची सोय, वाट चालता निर्भय मुक्काम पावेल ठाईसे. काय म्हणतात, सत्य संकल्पाचा निश्चय, सत्यानं जो चालतो तो खरा माणूस. कारण जो सत्याने चालतो, कारण सत्याने काय म्हणते, एक सखी आहे 308 नंबर सखी आहे, 700 पाप न खाय, 700 श्राप न लागे, 700 काल न खाय, 700 साचा जो चले ताको काय नसा. काय म्हणतात, 700 श्राप न लागे. जो सत्य व्यक्ती आहे, आता श्राप तर कोणाला लागत नाही, सत्याला लागत नाही, असत्याला लागत नाही. श्राप लागते का, मी भालचंद्र बोला समजा श्राप दिला तर लागेल का, नाही लागत. पण महाराजांना हे सांगायचं की 700 श्राप न लागे म्हणजे नेमकं काय बा. जो सत्याने चालतो, जो व्यक्ती सत्याने चालतो, सत्य घेऊन ग्रहण करतो, जो सत्य विधान करून चालतो नाही का, प्रेम पाटका चोलना पण कबीरू नाच, जो सत्याने व्यवहार करतो त्याचं कल्याण होणार आहे. आणि जो असत्याने व्यवहार करतो
गाली निंदा झूठ चोरी हिंसा विचार त्याचं कधीही कल्याण होत नाही आहे. किती व्रत केले, जप केले, पूजा केले, पाठ केले तरी त्याचं कल्याण कधीही होणार नाही आहे. साचे श्राप न लागेल, साचे चाल न खाय, त्याला मरण येणार नाही का? सत्याने चाललेला मरण येणार आहे का? येईल, मरण येईल. कारण आया सो जाएगा, सिद्धांत काय आहे? आया सो जाएगा, राजा रंग फकीर किया कर्म फल पाएगा, सुख दुख भुक्त शरीर. काल खाईल त्याला, नहीं ऐसा नहीं है, पण मरना ऐसे मरना हो जिन कोई तड़ पाए. तू जिंदगी ऐसी बना ले, जिंदा रहे दिल साथ तू न रहे दुनिया में तो दुनिया को आवे याद. तू न रह दुनिया में तो दुनिया को आवे याद. आपण जीवन जगत असताना असं जीवन जगा की कोणालाही आपण जीवन जगत असताना कोणालाही दुःख झालं नाही पाहिजे. कोणीही आपल्या व्यवहार असे करा आपण की व्यवहारानं कोणीही दुःखी झालं नाही पाहिजे. व्यवहार तो सब ठीक है, व्यवहार आपले सगळे ठीक आहे, पण परमार्थ कैसे कर सके? यदि परमार्थ ही न कर सके तो धैर्य कैसे धर सके? यदि धैर्य ही न धर सके तो भवसिंधू कैसे तर सके? भवसिंधू तरुण जात असेल, भवसागर जर आपल्याला तरुण जात असेल तर व्यवहार ठीक ठेवावा लागेल आपल्याला. व्यवहार जे आपले चांगले राहील नाही का, सम दम तितिक्षा श्रद्धा समाधान व्यवहारात राहील आपल्या, तर आपण जगासाठी चांगले राहू, जग आपल्यासाठी चांगलं राहील. आणि दुसरं आहे या सेवाभाव. परम कर्तव्य आहे माणसाचं की सेवा. जन्माला आलो आपण, खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, परस्पराच्या हिताचे वर्म. खरी सेवा ती आहे की खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, परस्पराच्या हिताचे वर्म. जो जाणून करील उद्यम तोची सेवा भावी समजावा. सेवा भावी कोण समजता? जो जाणून करील उत्तम उद्यम. खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म. आपण सेवा करतो नाही का, एकमेकाला सेवा करतोय, व्यवहार करतो, पैशाचा व्यवहार करतो, ती सेवा नाही आहे. एखाद्या मुलीला लग्नाला पैसे दिले मी, ती सेवा नाही आहे. सेवा म्हणजे निष्काम कर्म. सकाम त्याच्यामध्ये आलीच ना, म्हणजे निष्काम. कारण आपल्यापाशी आहे पैसा म्हणून द्या ना तुम्हाला, पण निष्काम देताना कोणताही क्लेश नसो. म्हणून संत म्हणतात की सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाची सोय, वाट चालता निर्भय मुक्काम पावित ठाय. का ते वाट चालता निर्भय. आपण जीवन जगत असताना निर्भय झालो पाहिजे. आपल्याला भय कशाचा आहे? एक भय आहे आपल्याला मरणाचं भय नाही का. मरणाचा भय प्रत्येकाला भय आहे की मी मेलो नाही पाहिजे, माझ्या कुटुंबातले कोणी गेले नाही पाहिजे नाही का. सिद्धांत काय सांगताय? आया सो जाएगा, राजा रंग फकीर नाही का. प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर आहे, प्रारब्ध झालं की भोग खतम मरी जाय, मग तो कोणी असो मरणार आहे तो. पण आपल्याला मरणाचं दुःख आहे, आपल्याला मरणाचं दुःख कळत नाही आहे. आपण जिवंत आहोत हे आश्चर्य आहे. कारण नाही का, आश्चर्य काय है? 10 द्वारे का पिंजरा तामे पंची पोन, रहबे को अक्षरत भया जात अचंबा कोण. काय म्हणतात? 10 द्वारे का पिंजरा, हा 10 दरवाजाचा पिंजरा आहे शरीर म्हणजे. आणि ह्या 10 दरवाजाच्या पिंजऱ्यामध्ये जो बोलणार आहे, जो बोलणार आहे, ज्याच्याजवळ जो ज्ञान आहे, जो ज्ञानी आहे, जो चेतन तत्व आहे, चेतन तत्व या 10 दरवाजा पुढे दरवाजा आहे आणि त्याच्यात हा राहत आहे. 1 वर्ष नाही, 50 वर्ष नाही, 50 वर्ष, 100 वर्ष राहते. हे आश्चर्य आहे म्हणतात. कारण अनुभव पहा, आपण आपल्या घरी पोपट पाडतो, दरवाजा उघडा ठेवतो का आपण? एक दिवस ठेवून पहा काय होते नाही का. एक तर पाडूच नाही, पशु पक्षी पाळू नये, पक्षी तर पाळूच नाही. कारण त्याचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेतलेलं आहे आणि त्याचं तुम्ही स्वातंत्र्य हिरावून घेतलं, तुमचंही स्वातंत्र्य एक दिवस हिरावून घेणार आहे. कारण जाका गलदुम काटियो सोगल काटी, सोगल काटी तुम्हाला तो गळा कापणार तुमचा. प्रेम करा प्राण्यावर, पण कसं सकाम निष्काम पाहिजे, कामना नको.
जिथं कामना आली ते प्रेम नाही राहत. म्हणून त्या सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाची सोय, वाट चालता निर्भय. वाट चला तुम्ही, जी वाट आपल्या महाराजांनी आपल्याला दिलेली आहे, ती सांगितलेली आहे. आपल्या कल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे, कल्याणाची वाट सांगितलेली आहे. त्या वाटेनं जाण्यासाठी आपण सदैव तत्पर आहात. पण